जय हिंद विद्यार्थी मित्रांनो AIB90 एक्झाम रिझल्ट जो आहे किंवा त्याची जी ऑफिशियल आन्सर की आहे ती आलेली आहे. सेकंड ऑफिशियल आन्सर की आलेली आहे. त्यानुसार तुमचा जो कट ऑफ आहे तो डिक्रीज होणार आहे आणि संपूर्ण जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी क्वालिफाय आहेत किंवा नाही ते चेक करू शकतात. कसं चेक करायचं, कुठून चेक करायचं, संपूर्ण गोष्टी आपण इथं डिस्कशन करणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लॉ रिलेटेड जे इन्फॉर्मेशन असतील ते तुम्हाला मिळत जातील. विद्यार्थी मित्रांनो, AIB19चा जो रिझल्ट आहे तो तुम्ही चेक करू शकता. ऑफिशियल आन्सर की जी आहे ती रिलीज झाली आहे, जेणेकरून तुम्ही पास आहात किंवा नाही किंवा तुम्ही क्वालिफाय आहात किंवा नाही ते तुम्ही समजू शकाल. आपण डायरेक्ट आन्सर क्यू जी आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या आणि तुमचा जो स्कोर आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा तुम्हाला ते समजून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, तुम्हाला मी हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आन्सर की जी आहे ती तुम्हाला इथं दाखवत आहे. सेट ए चे 3, 4, 14, नंतर 25, 57, 69 हे जे आहेत 7 क्वेश्चन, हे 7 क्वेश्चन जे आहेत ते तुमचे डिलीट झाले आहे किंवा विथड्रॉन झाले आहेत. म्हणजे याचे मार्क्स जे आहेत ते तुम्हाला मायनस करायचे आहेत. म्हणजे आता तुमचा पेपर जो आहे तो तुमचा किती मार्काचा पेपर झाला? 93 मधून तुमचा कट ऑफ जो आहे तो लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण ABCDचे जे आहेत ते 7 क्वेश्चन जे आहेत ते डिलीट झाले आहेत आणि म्हणजे हे जे ऑरेंज कलरचे दिसत आहेत ते ऑप्शन चेंज झाले आहेत. म्हणजे त्याचा जो ऑप्शन आहे तो चेंज झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात 75चा ऑप्शन A किंवा C जर दिला असेल तर तुम्हाला मार्क्स पूर्ण मिळून जातील. 13चा जर तुम्ही आन्सर C दिला असेल तर तुम्हाला मार्क्स पूर्ण मिळून जातील. आणि 7 क्वेश्चन जे आहेत ते कॅन्सल झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, तर 93 पैकी तुम्हाला 40% जे आहेत ते SC/ST साठी तुम्हाला क्वालिफायसाठी असणार आहेत आणि ओपनसाठी जे आहे ते तुम्हाला 45% जे आहे ते तुम्हाला लागणार आहेत. मग आता 93 मधून जर 40 आपण पकडले तर 37.2 जो आहे तो कट ऑफ तुमचा लागू शकतो. ओपनचा कट ऑफ 41.5 जो आहे तो तुमचा लागू शकतो. मग आता याच्यावरती जर तुम्हाला मार्क्स असतील, ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल, तुम्हाला जर तुम्हाला जर 42 प्लस मार्क असतील किंवा 41 प्लस मार्क्स जर तुम्हाला असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सेफ झोनमध्ये आहात किंवा तुम्ही क्वालिफाय केलेलं आहे. जर तुम्ही SC/STचे असाल तर तुम्ही जर 38 मार्क्स प्लस जर असाल तर तुम्ही सुद्धा क्वालिफाय केलेला आहे. म्हणजे तुमचा जो डिक्रीज झालेला आहे, तुमचा कट ऑफ जो आहे तो तुमचा डिक्रीज होऊ शकतो. आणि काही विद्यार्थ्यांना जर समजत नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला त्याचा आन्सर देता येईल. हे बघा, तुम्ही पाहू शकता सेट B, सेट C आणि सेट D. आता आपण फक्त रिझल्टची अपेक्षा करूयात. रिझल्टसुद्धा लवकरात लवकर लागेल. तुम्ही तुमचा स्कोर जो आहे तो व्यवस्थित पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही क्वालिफाय आहात किंवा नाही.